ही कहाणी आहे एका गावाची। औरंगाबाद शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वसलंय ते थंड हवेचं ठिकाण। पावसाळ्यात तर या ठिकाणी जणू ढग जमिनीवर उतरतात। परिसरात सर्वदूर धुक्याची चादर पसरलेली असते। निसर्गानं ह्या नटलेल्या गावाला पौराणिकही महत्व आहे। कोणतं आहे थंड हवेचं ठिकाण? चला तर मग भेट देऊया या ठिकाणाला। गाव तिथं झी24 तास या विशेष उपक्रमांतर्गत आज आपण आलो आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात। नक्की कुठल्या गावाला जायचंय चला पाहूया। आपण जाणार आहोत म्हैसमाळला। निसर्गानं परिपूर्ण नटलेलं मात्र उपेक्षितच असं म्हैसमाळ हे हिल स्टेशन आहे। चला जाणून घेऊयात काय आहे म्हैसमाळचं महत्व आणि काय आहे म्हैसमाळच्या समस्या। म्हैसमाळ निसर्गानं सजलेलं, फुललेलं, अगदी मोहरून निघालेलं पर्यटन स्थळ। डोंगर दऱ्यातून खुलणारं सौंदर्य हे म्हैसमाळचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। पावसाळ्यानंतर धुक्याच्या चादरीत म्हैसमाळ अगदी हरवून जातं। 10 पावलं पुढची वाट सुद्धा धुक्यात दिसत नाही आणि त्यातून संततधार पडणारा पाऊस। म्हैसमाळवर धुक्याची पांढरी शुद्ध चादर पांघरली गेली आहे आणि याच सुंदर वेळेस आपण म्हैसमाळला आलोय। खुलताबाद शहरापासून डोंगरावर 12 किलोमीटरचा प्रवास करून म्हैसमाळला जाता येतं। म्हैसमाळला तसं पौराणिक महत्वही मोठं आहे। म्हैसमाळला अगदी पुरातन असं गिरिजा देवीचं मंदिर आहे। या मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा भरते। प्राचीन काळी म्हैसमाळ या गावाचं नाव महेशमाळ असं होतं, मात्र शब्दांचा अपभ्रंश होत गेला आणि आता या ठिकाणचं नाव म्हैसमाळ झालंय। या ठिकाणी मंदिर स्थापित होण्याची गोष्ट फारच रंजक आहे। पुराणातल्या लिखाणाप्रमाणे एकदा शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते। त्यात जो हाणार तो दुसऱ्याला मनोवांछित वर देणार असं ठरलं। यामध्ये शंकर सारीपाठात हरले, त्यामुळे नाराज होऊन शंकर लुप्त झाले आणि म्हैसमाळच्या डोंगरावर ध्यानस्थ बसले। पार्वतीसह सर्वच देवांनी शंकराचा शोध सुरू केला, मात्र शंकर देव काही सापडेनात। अखेर पार्वतीनं शंकर सापडेपर्यंत अन्न त्याग केला। त्यानंतर अखेर नारद मुनींनी शंकराचा शोध घेतला आणि पार्वतीजवळ गेले। शंकराचं दर्शन घ्यायचं असल्यास पार्वतीला रूप बदलावं लागेल अशी अट त्यांनी घातली। त्यानुसार माता पार्वतीनं भिल्लिणीचं रूप घेतलं आणि म्हैसमाळच्या डोंगरावर शंकराचं दर्शन घ्यायला ती आली। तीच ही म्हैसमाळची गिरिजा देवी। आज या ठिकाणी फार मोठं मंदिर उभं आहे। वर्षातून 2दा यात्रा भरते। परिसरातल्या हजारो लोक यात्रेला या ठिकाणी दर्शनाला येतात। देवीला नवस केला तर तो पूर्ण होतोच अशी भाविकांची श्रद्धा आहे। याच्यामध्ये म्हणजे पार्वती सत्वाची आहे। तू मला पावली तर मी कंदोरी करेल किंवा डाळबट्टीचा प्रोग्राम करेल, सत्यनारायण करेल, अशा प्रकारचे बरेचसे मंडळी नवस पूर्ण करण्यासाठी इथे येतात। पौराणिक महत्वाप्रमाणेच म्हैसमाळ अगदी सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे। डोंगरावरती वसलेलं असल्यानं निसर्गानं जणू सौंदर्याची उधळणच म्हैसमाळवर केली आहे। त्यातून पावसाळ्यामध्ये म्हैसमाळचा संपूर्ण परिसर धुक्यात हरवून जातो। त्यामुळे म्हैसमाळचं एक आगळं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं। आता वनविभागानं ठिकठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक स्पॉट तयार केलेत। त्यामुळे म्हैसमाळचं सौंदर्य अगदी जवळून पाहता येतं। डोंगर दऱ्या, त्यातून खालचं दिसणारं विहंगम दृश्य आणि धुक्याची चादर पसरलेली असताना म्हैसमाळमध्ये फिरणं ही एक मोठी मेजवानीच पर्यटकांसाठी असते। सुट्टीच्या दिवसात तर म्हैसमाळला पर्यटकांची मोठी गर्दी असते। अगदी मिनी महाबळेश्वर सारखा म्हैसमाळचा निसर्ग आहे। औरंगाबाद पासून जवळ असं ठिकाणी वारंवार येण्याची जणू मोहिनीच पडते। त्यामुळे तुम्ही सुद्धा औरंगाबादला आला तर एक वेळा पावसाळ्यामध्ये म्हैसमाळला भेट नक्की द्या। झी मीडियासाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।